चंद्रहार पाटलांच्या नेतृत्वाखाली सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा यशस्वी 1200 रक्तवीर सांगलीमध्ये सुखरूप परतले। आम्ही 42 तासाचा प्रवास करून परतीचा प्रवास करून जातानाही 42 तास लागले, येतानाही 42 तास लागले। 1.5 ते 2000 किलोमीटरचं अंतर पार करून आज आमचे रक्तवीर 1200 सुखरूपपणे आपापल्या घरी जाणार आहेत, जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत। नंदनवर बंगल्यावर नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। संत सावतामाळींच्या 750 वर्षांच्या श्रीफळ हंडीला प्रथमच मुख्यमंत्र्यांचं तोरण। मुख्यमंत्र्यांनी पाठवलं 11 नारळांचं तोरण। संत सावता महाराज माळी समाधी सोहळ्यास श्रीफळ रूपानं मुख्यमंत्री फडणवीस यांचा सहभाग। अभिनेत्री नयनतारा कुटुंबासह सिद्धिविनायकच्या चरणी मुंबईत शूटिंग दरम्यान घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन। पुण्याच्या बाणेरमध्ये ट्रकचा अपघात, हायवेवरून ट्रक पलटली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। इगतपुरी बस स्थानकाचं नूतनीकरण 2 वर्षांपासून संत गतीनं सुरू। बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य, तातडीनं खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करण्याची प्रवाशांची मागणी। पुण्याच्या सासवडमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात पोलिसांची विशेष मोहीम, श्रीनाथ चौकात वाहन चालकांची तपासणी।